उन्हाळा सुरू झाला की कर्नाटक राज्यातील निप्पाणी भागातील मेंढपाळ शेतकरी यांच्यासमोर पाळलेल्या शेळ्या मेंढ्यांसाठी लागणाऱ्या चारा पाण्याची टंचाई निर्माण होते। त्यामुळे हे मेंढपाळ शेतकरी शेकडो मैल प्रवास करत दोडामार्ग तालुक्यात थोडा वेळ थांबून पुन्हा गोवा येथे जाण्यासाठी रवाना होतात। निप्पाणी येथील शेकडो शेळ्या मेंढ्या घेऊन 4 ते 5 कळप गोवा दिशेने रवाना झाले। यामध्ये काही पाळीव जनावरे यांचा देखील समावेश आहे। हे मेंढपाळ मे महिन्यात पुन्हा माघारी फिरून जून महिन्यात पुन्हा शेतीमध्ये लक्ष घालणार आहेत। निप्पाणी येथून 4 दिवसांपूर्वी निघालेले मेंढपाळ शेकडो शेळ्या मेंढ्या घेऊन दर दिवशी काही किलोमीटर प्रवास करत काही गावात मुक्काम करत निप्पाणी, गडहिंग्लज, महागाव, नेसरी, चंदगड, तिलारी नगर असा प्रवास करत दोडामार्गमध्ये दाखल झाले। यावेळी मेंढपाळ शेतकरी यांना विचारले असता आमच्याकडे आता चारा पाणी समस्या निर्माण झाली, यामुळे शेकडो शेळ्या मेंढ्या यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे। तेव्हा कोकण तसेच गोवा राज्यातील काही गावात ज्या ठिकाणी गवत, चारा पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी मुक्काम करून शेळ्या मेंढ्या चरायला सोडल्या जातात। दरवर्षी 150 पेक्षा जास्त किलोमीटर पायी प्रवास करून येतो। थकवा जाणवू नये तसेच शेळ्या मेंढ्या इतर पाळीव जनावरे यांना विश्रांती मिळावी यासाठी काही ठिकाणी मुक्काम केला जातो असे त्यांनी सांगितले। 3 ते 4 महिने गोवा येथे थांबून नंतर पुन्हा परतीचा मार्ग धरला जातो। जून महिन्यात शेती मशागत सुरू होते। चारा पाणी समस्या सुटलेली असते असे त्यांनी सांगितले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।